ऑनलाईन अकाउंटन्सी क्लासमध्ये मी स्वागत करते. कालच्या व्हिडिओमध्ये आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स बघितलेलं आहे. त्याच्यातच थोडंफार मी रिसीट अँड पेमेंट अकाउंट आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचं थोडंफार मी शिकवलेलं आहे. तरी सुद्धा आज आपण डिटेल बघायचं आहे. रिसीट अँड पेमेंट अकाउंट अँड इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचे त्याचे प्रोफॉर्मा बघायचे आणि त्याचे डिटेल्स 1 बाय 1 स्टेप्स बघायचे आहे. तर चालू करूया. ओके, फर्स्ट रिसीट अँड पेमेंट. आधी पण मी सांगितल्याप्रमाणे रिसीट अँड पेमेंट अकाउंट जस्ट लाईक कॅश बुक आहे. फक्त एवढंच फरक आहे की कॅश बुक मध्ये डिटेल म्हणजे किती वेळा ट्रान्झॅक्शन्स होतात तेवढ्या वेळा तेवढ्या वेळा पोस्टिंग्स असतात. पण रिसीट अँड पेमेंट अकाउंट मध्ये ओव्हरऑल किती म्हणजे एक 4-5 वेळा ट्रान्झॅक्शन झालं असतील म्हणजे ते सगळ्यांचं टोटल करून एकदाच असतं. एवढंच फरक आहे. म्हणजे हा कॅश अकाउंट सारखंच म्हणजे रिसीट अँड पेमेंट अकाउंट इज जस्ट लाईक कॅश अकाउंट. कॅश अकाउंट असल्यामुळं म्हणजे हे काय झालं म्हणजे इट इज अ रिअल अकाउंट. म्हणजे रिअल नेचर इज रिअल नेचर म्हणजे इथं काय आला. रिअल नेचर म्हणजे इथं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि कॅपिटल एक्सपेंडिचर. म्हणजे जस्ट लाईक ह्या साइड रिसीट अँड पेमेंट अकाउंट मध्ये डेबिट साइड ऑल रिसीट्स कम्स अँड क्रेडिट साइड ऑल पेमेंट्स कम्स. म्हणजे डेबिट साइड काय असणार, रिअल अकाउंट असल्यामुळे डेबिट साइड रेव्हेन्यू रिसीट्स अँड कॅपिटल रिसीट्स असणार आणि क्रेडिट साइड रेव्हेन्यू पेमेंट्स अँड कॅपिटल पेमेंट्स. म्हणजे हे दोन्ही रेव्हेन्यू आणि कॅपिटल हे दोन्ही असणार. म्हणजे आता बघा रिसीट अँड पेमेंट अकाउंट मध्ये बॅलन्स सुरुवातीला बॅलन्स असणार. ते कॅश इन हँड असू शकतोय, कॅश ॲट बँक सुद्धा असू शकतोय. म्हणजे दोन्ही पद्धतीचं कॅश इन हँड असेल तर त्याची बॅलन्स, कॅश ॲट बँक काही वेळा दोन्ही पण असू शकतात. तर नेक्स्ट सबस्क्रिप्शनचं इथं तिन्ही असतात. म्हणजे इथं काही वेळा प्रिव्हियस इयर, करंट इयर आणि नेक्स्ट इयर. आता बघा फॉर एक्झाम्पल 2020 चालू आहे. 2020 आपण सॉल्व्ह करायला लागले. त्याचा नेक्स्ट इयर काय असणार 21 आणि प्रिव्हियस इयर 2019 असणार. म्हणजे प्रिव्हियस इयर 2019 मध्ये काहीतरी सबस्क्रिप्शन असेल त्याचं पण प्रिव्हियस इयर, करंट इयर आणि नेक्स्ट इयरचं अशा पद्धतीचं तिन्हीच सबस्क्रिप्शन इथं असतात. पण इन्कम अँड एक्सपेंडिचर सॉल्व्ह करताना फक्त करंट इयरचं म्हणजे त्यावेळेला मी सांगते डिटेल म्हणजे आउटस्टँडिंग म्हणजे करंट इयरचं, प्रिव्हियस इयरचं आणि नेक्स्ट इयरचं कशा पद्धतीचं ऍडजस्टमेंट करायचं तिथं मी डिटेलमध्ये सांगते. मी डिटेल सबस्क्रिप्शनचं एक व्हिडिओ पण सांगणार आहे. तिथं बघूया. पण अंडरस्टँड करून घ्या. म्हणजे इथं कसं बघा ओपनिंग बॅलन्स आला. हा ओपनिंग बॅलन्स कुठेही ट्रान्सफर होत नाही. सपोज ओपनिंग बॅलन्स शीट काढत असेल तर ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये ओपनिंग कॅश बॅलन्स, बँक बॅलन्स तिथं ट्रान्सफर होतो. आता नेक्स्ट इथं सबस्क्रिप्शन आहे. आपल्या अकाउंटचा रूलच आहे. एका अकाउंटमध्ये डेबिट साइड असेल तर त्याच्या दुसऱ्या अकाउंटमध्ये पोस्टिंग करताना क्रेडिट साइड जातो. म्हणजे हा इन्कम अँड एक्सपेंडिचर ॲज युजल फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2000 जे असेल ते. आणि इथं डेबिट साइडच्या आयटम सगळं इथं क्रेडिट साइड येणार. म्हणजे ह्या साइड एक्सपेंडिचर असणार, ह्या साइड इन्कम असणार. म्हणजे जे रिसीट अँड पेमेंट अकाउंट मध्ये डेबिट साइडचं रिसीट्स काय आहे ते सगळं इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये इन्कम साइड असणार. म्हणजे हा सबस्क्रिप्शन हा रिसीटच आहे. रिसीट म्हणजे इन्कम जस्ट लाईक. आता हे इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये बाय सबस्क्रिप्शन असं घेतलेलं आहे. इथं एक स्टेटमेंट तयार केलेलं आहे त्या पद्धतीनं. म्हणजे कसं आपल्याला घ्यावं लागते म्हणजे करंट इयरचं जे काही आउटस्टँडिंग असेल म्हणजे ह्या वर्षी आता 2020 मध्ये जे काही सबस्क्रिप्शन पेंडिंग असेल म्हणजे ते ऍड करावं लागतं. त्या इयरलाच ऍड करावं लागणार. आणि सपोज प्रिव्हियस इयरचा ऍडव्हान्स
प्रिव्हियस इयर, आता 2019 प्रिव्हियस इयर आहे, त्याचे ॲडव्हान्स 2020 मध्ये घेतला असतील तर म्हणजे प्रिव्हियस इयरचा ॲडव्हान्स पण ऍड करावा लागणार. आता करंट इयरचा ॲडव्हान्स, आता फॉर एक्झाम्पल करंट इयर 2020 आहे म्हणजे 2019 मध्येच त्याचा ॲडव्हान्स घेतला असतील तर म्हणजे करंट इयरचा ॲडव्हान्स ते लेस करावा लागणार. म्हणजे त्या वर्षाचा ॲडव्हान्स म्हणून तिथं एंट्री झालेलाच असतोय प्रिव्हियस इयर मध्ये, म्हणून करंट इयरचा ॲडव्हान्स म्हणून ते लेस करावा लागणार. मग नेक्स्ट प्रिव्हियस इयर आउटस्टँडिंग, म्हणजे इथं 2019 आपला प्रिव्हियस इयर आहे समजून घ्या. इथं प्रिव्हियस इयरचं आउटस्टँडिंग 2020 मध्ये म्हणजे करंट इयर मध्ये सपोज रिसीव केला असतील का हा त्या वर्षाचं एंट्री झालेलं असतं, म्हणून प्रिव्हियस इयरचं आउटस्टँडिंग म्हणून ते लेस करून अशा पद्धतीचं ऍडजस्टमेंट करून घ्यावं लागेल. म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये हे सगळं येतच नाही, म्हणजे चुकून कुठं तर येतंय. फक्त एवढंच आपल्याला समजून घ्यायचं आहे ते करंट इयरचं आउटस्टँडिंग आहे काय प्रिव्हियस इयरचं आउटस्टँडिंग आहे. प्रिव्हियस इयरचं आउटस्टँडिंग काय आहे इथं लेस आहे, म्हणजे हा स्टेटमेंट बाहेर केलं की नाही म्हणजे पूर्णपणे म्हणजे हा टॉपिक सबस्क्रिप्शन एवढं समजलं म्हणजे खूप सोपं आहे, म्हणजे खूपच इझी आहे. म्हणजे करंट इयर प्रिव्हियस इयर करंट इयर प्रिव्हियस इयर ज्या पद्धतीने हा स्टेटमेंट्स ऍड कुठलं केलेला आहे लेस कुठलं केलेला आहे एवढं समजून घ्यायचं तर खूप इम्पॉर्टंट आहे. आणि बाकीचं काही नाहीये. आणि रिसीट अँड पेमेंट मध्ये सबस्क्रिप्शन झाल्यावर एंट्रन्स फीज आहे, म्हणजे एंट्रन्स फीज इन्कम फॉर द कंपनी असतो. आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये इन्कम असते म्हणजे एंट्रन्स फीज म्हणून घेतलं. सपोज हा रिसीट अँड पेमेंट काय असतं हे काय आपल्याला सॉल्व्ह करायचं नसतं, हा प्रॉब्लेम मध्ये दिलेले असतात, हे बघून आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट काढायचं असतं. करंट इयरला रिलेटेड काय काय आहे ते सगळं ऍडजस्टमेंट करायचं असतं. म्हणजे काय करायचं एंट्रन्स फीज मध्ये आता त्याच्यात जनरल कुठला आहे स्पेसिफिक कुठला आहे. स्पेसिफिक म्हणजे कॅपिटलाइज्डला एंट्री कुठलं करायचं, कॅपिटलाइज्डला किती ट्रान्सफर करायचं आहे तिथं सांगितलं असतात किंवा ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलं असतात. त्या पद्धतीप्रमाणे किती एंट्रन्स फीज, काही वेळा सगळे एंट्रन्स फीज कॅपिटलाइज्ड म्हणून सुद्धा सांगू शकतात. म्हणजे त्यावेळेला इथं काय घ्यायचं गरज नाही, म्हणजे इथं नील दाखवावं लागणार. ओके, आता नेक्स्ट येतो ऍडमिशन फीज. ऍडमिशन फीज पण इन्कम आहे बरोबर त्या साइड, म्हणजे बाय ऍडमिशन फीज इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये घेतलेला आहे. म्हणजे इथलं ऍडमिशन फीज आता इथं लिगॅसिस काही वेळा म्हणजे स्पेशल पण असू शकतं आणि रेग्युलर पण असू शकतं. त्या ऍडजस्टमेंट मध्ये ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीनं घ्यायचं. तसंच डोनेशन सुद्धा स्पेशल आणि रेग्युलर असते. जनरली मी रेग्युलरली प्रोफार्मा मध्ये ठेवलेले आहे, म्हणजे त्याप्रमाणे म्हणजे ऍडजस्टमेंट मध्ये ज्या पद्धतीनं सांगतात त्या म्हणजे इट डिपेंड्स ऑन दॅट प्रॉब्लेम. म्हणजे डोनेशन इट इज अ इन्कम फॉर द एनजीओ इन्स्टिट्यूशन म्हणजे इन्कम साइड मी घेतलेलं आहे. म्हणजे हे ठराविक म्हणजे वेगवेगळं म्हणजे एक नवीन आयटम एवढंच घेतलेलं आहे. अजून भरपूर रिसीट्स येतात, म्हणजे रिसीट अँड पेमेंट अकाउंट मध्ये सन्ड्री रिसीट येतात, ओल्ड सेल पेपर्स म्हणजे पेपर्स सेलिंगचा अमाऊंट येऊ शकतात, फर्निचर वगैरे सेल झाला असतील तर त्याचं अमाऊंट येऊ शकतात. म्हणजे ते काय जनरल भरपूर आहे ते काय घ्यायला नाही. इम्पॉर्टंट काय आहे तेवढा घेतलेला रिसीट साइड, त्या साइड रिसीट कुठलं आले त्या इन्कम साइड मी घेतलेला आहे. आता पेमेंट साइड रिसीट अँड पेमेंट अकाउंट मध्ये ज्या पद्धतीने बॅलन्स ब्रॉट ऑन इन हँड कसा असतो, स्टॉक इन हँड असेल तर डेबिट साइड येतो आणि क्रेडिट. सपोज काही वेळा बँक ओव्हरड्राफ्ट सुद्धा त्याची बॅलन्स देऊ शकतात, म्हणजे बँक ओव्हरड्राफ्ट असेल तर मग त्याचं बँक ओव्हरड्राफ्ट घेतलेलं हे पण बँक ओव्हरड्राफ्टचा ओपनिंग बॅलन्स आहे, हे पण कुठेही येत नाही. सपोज ओपनिंग बॅलन्स शीट काढायचं असेल तरच त्याच्यात आम्ही हे घेतो. पण त्याच्यानंतर हा पेमेंट जनरली 2-3 पेमेंट घेतलेला आहे. जे काही आपण फायनल अकाउंट मध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये स्टडी केलेलं आहे ते सगळं पेमेंट इथं येतात. नवीन काय आहे तेवढंच आपल्याला टेंटेटिव्ह शिकायचं आहे.
आता एका सॅलरीज पेमेंट येणार, रेंट पेमेंट येणार. आता हे ज्या पद्धतीने सॅलरीज पेमेंट आणि रेंट पेमेंट आहे म्हटल्यावर जस्ट लाईक एक्सपेन्सेस आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये डेबिट साइड एक्सपेन्सेस आपण करतो, म्हणजे सॅलरीज पेमेंट, रेंट पेमेंट अशा पद्धतीनं मी घेतलेलं. आता इथं बाय फर्निचर अगोदर मी सांगितल्याप्रमाणे इथं रेव्हेन्यू पेमेंट पण असणार आणि कॅपिटल पेमेंट पण असणार. म्हणजे हा फर्निचर हा कॅपिटल पेमेंट आहे. कॅपिटल पेमेंट म्हणजे जस्ट लाईक काही वेळा बिल्डिंग परचेजेस असतोय, फर्निचर परचेजेस वगैरे एडिशनल परचेज ह्याचा अगोदर बॅलन्स शीट पण दिलेला असतात. बॅलन्स शीट मध्ये फर्निचरचा ओपनिंग बॅलन्स दिलेला असतात. त्याच्याबरोबर आणि रिसीट अँड पेमेंट अकाउंट मध्ये सुद्धा बाय फर्निचर अशा पद्धतीने दिला असतील तर हा एडिशनल परचेज आहे म्हणून समजून घ्यायचं. ते बॅलन्स शीट मध्ये हे एडिशनल परचेजेस तेवढ्या मूळ अमाउंट मध्ये ऍड करावं लागतं. म्हणजे काही वेळा इथं डेट पण देतात, म्हणजे ज्या दिवशी म्हणजे कुठल्या दिवशी ते एडिशनल असेट परचेज झालं ते ब्रॅकेट मध्ये दिलेलं असतात. ते डेट केव्हा यूज होणार, डेप्रिशिएशन काढायला. हे सगळं आपण डिटेल फायनल अकाउंट मध्ये स्टडी केलेलंच आहे, तरी सुद्धा इथं थोडक्यातच बघायचं आहे. मग नेक्स्ट ऑडिट फीज हे पण पेमेंट आहे. ऑडिट फीज पेमेंट असं इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये एक्सपेन्सेस साइड मी ऑडिट फीज घेतलेले. आता हा स्पोर्ट्स मटेरियल हा नवीन एक आहे. इथं आपल्याला नवीन बघायला मिळते. स्पोर्ट्स मटेरियल काही वेळा ओपनिंग स्टॉक दिलेला, म्हणजे ह्याच्या अगोदर रिसीट अँड पेमेंटच्या अगोदर म्हणजे ओपनिंग बॅलन्स शीट वगैरे दिलेलं असतात. त्याच्या स्पोर्ट्स मटेरियल अकाउंट वगैरे दिलेलं असतात. त्याची अमाऊंट घ्यायचं आणि काही वेळ परचेजेस मगाशी मी फर्निचरचं परचेजेस कशा पद्धतीचं असतं त्याच पद्धतीनं रिसीट अँड पेमेंट अकाउंट मध्ये स्पोर्ट्स मटेरियल एडिशनल परचेजेस असेल तर पेमेंट साइड दिलेले असतात. ते अमाऊंट इथं ऍड करावं लागतं. म्हणजे त्या पर्टिक्युलर पिरियड मध्ये कधी ते खरेदी केलं एडिशनल परचेजेस असते, एडिशनल परचेज ओपनिंग स्टॉक मध्ये ऍड करायचं. नेक्स्ट क्लोजिंग स्टॉक सुद्धा दिलेला असतात. कशाचा, स्पोर्ट्स मटेरियलचं क्लोजिंग स्टॉक ऍडजस्टमेंट मध्ये वगैरे दिलेला असतात. हा क्लोजिंग स्टॉक इथं लेस करायचा. म्हणजे हा क्लोजिंग स्टॉकचा अमाऊंट आपण बॅलन्स शीट ज्यावेळी आपण काढतोय, म्हणजे क्लोजिंग त्या वर्षाचा बॅलन्स शीट ज्यावेळी करतोय हा अमाऊंट घ्यायचा असतो. बॅलन्स शीटला स्पोर्ट्स मटेरियलचं क्लोजिंग स्टॉक हा अमाऊंट घ्यायचा. ह्याच फॉर्मॅट मध्ये ड्रग्स पण होतोय. ड्रग्स मटेरियल किंवा ड्रग्स परचेजेस स्पोर्ट्स मटेरियल ज्या पद्धतीचं आहे त्याच पद्धतीनं ड्रग्स पण असते. ड्रग्सचं ओपनिंग स्टॉक, ड्रग्स परचेजेस म्हणजे काय, इन्कम अँड एक्सपेंडिचर कुणाचं आहे त्याच्यावर आहे. हा स्पोर्ट्स मटेरियल म्हणजे कशावरचा, हा स्पोर्ट्स क्लबचं एक एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे. एनजीओ म्हणजे हा कुणाचं बी असू शकतोय, हॉस्पिटल असू शकतोय, स्कूल असू शकतोय. आणि हा स्पोर्ट्स मटेरियल म्हणजे हा स्पोर्ट्स क्लबचा आहे. स्पोर्ट्स क्लबचं त्या इन्कम अँड एक्सपेंडिचर रिसीट अँड पेमेंट अकाउंट आपल्याला काढायचं असेल तर तिथं स्पोर्ट्स मटेरियल असणार. आणि मेडिकलचं किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटलचं काढताना तेव्हा इथं ड्रग्स असतोय. म्हणजे त्या कुणाचं अकाउंट काढायला लागले त्याच्यावरती हा डिपेंड असतोय. आणि आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखंच हा इन्कम अँड एक्सपेंडिचर आहे. मी अगोदर पण सांगितलेलं आहे, आता पण सांगते. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखंच सेम टू सेम हा इन्कम अँड एक्सपेंडिचर आहे. पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये आपल्याला डेबिट बॅलन्स आलं तर आपल्याला आपण प्रॉफिट म्हणतोय आणि क्रेडिट बॅलन्स आलं तर आपल्याला लॉस म्हणतोय. पण इथं तसं नाहीये का, हा नॉट प्रॉफिट कन्सर्न आहे. इथं प्रॉफिट आणि लॉस वगैरे काही नसतोय. एक्सपेन्सेस पेक्षा इन्कम जास्त झालं म्हणजे डेबिट साइड बॅलन्सिंग फिगर आलं त्याला सरप्लस म्हणून आपण गृहीत धरतो, सरप्लस म्हणून आपण म्हणतो. आणि सपोज एक्सपेन्सेस जास्त झालं इन्कम पेक्षा, म्हणजे इन्कम पेक्षा एक्सपेन्सेस जास्त झालं त्याला डेफिसिट, म्हणजे क्रेडिट बॅलन्सला इथं लॉस वगैरे काही म्हणत नाही, डेफिसिट असं आपण म्हणतोय. म्हणजे हा सरप्लस किंवा डेफिसिट कशा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये प्रॉफिट आलं तर बॅलन्स शीट मध्ये कॅपिटल मध्ये कसं आपण ऍड करतोय ह्याच पद्धतीनं इथं पण तशीच होतोय. सेम टू सेम पद्धती, फक्त नाव वेगळं. म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये ज्या सरप्लस आलं हे सरप्लस बॅलन्स शीट मध्ये कॅपिटल फंड मध्ये आपल्याला ऍड करायचं. डेफिसिट आलं कॅपिटल फंड मध्ये लेस करून अशा पद्धतीचं ऍडजस्टमेंट करावं लागतं. ओके, थँक्यू.